नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सुनीता सावले या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे अतिसंभाव्य प्रश्न घेतलेले आहेत। हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत। तर चला मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, महानायक, संभाजी, पानिपत या कादंबऱ्यांचे लेखन कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विश्वास पाटील। विश्वास पाटील यांनी महानायक, संभाजी, पानिपत या कादंबऱ्यांचे लेखन केले आहे। तसेच रणजित देसाई यांनी राधेय, श्रीमान योगी या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत। शंकर पाटील यांची टार फुला आणि बेईमान ही कादंबरी आहे। तर शिवाजी सावंत यांनी छावा, मृत्युंजय ही कादंबरी लिहिलेली आहे। रोज कुठल्या तरी फॅक्टरीतला 5चा भोंगा वाजत असे, या वाक्याचा काळ ओळखा। तर या प्रश्नामध्ये मित्रांनो आपल्याला काळ ओळखायचा आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रीती भूतकाळ। प्रश्न क्रमांक 3, सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली, या वाक्याचा काळ ओळखा। तर या वाक्याचा काळ ओळखायचा आहे मित्रांनो आपल्याला। खाली ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी कोणतं ऑप्शन बरोबर आहे ते तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, साधा भूतकाळ। प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी गुणविशेषणाचे उदाहरण कोणते? तर खाली काही ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो, ते तुम्ही बघून घ्या। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, काळा कुत्रा। प्रश्न क्रमांक 5, पती या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। तर खाली काही ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी आपल्याला पती या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे मित्रांनो। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भरता। प्रश्न क्रमांक 6, डोंगरा एवढी हाव, तिळा एवढी धाव, ह्या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? तर ही म्हण दिलेली मित्रांनो, ह्या म्हणीचा आपल्याला अर्थ शोधायचा आहे। तुम्ही ऑप्शन बघून उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महत्त्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसते। प्रश्न क्रमांक 7, पिसू या शब्दाचे योग्य अनेकवचन कोणते? तर पिसू या शब्दाचे योग्य अनेकवचन आहे ऑप्शन क्रमांक 3, पिसवा। प्रश्न क्रमांक 8, काठ्या शब्दाचे एकवचन कोणते आहे? तर मित्रांनो आपल्याला काठ्या या शब्दाचे एकवचन शोधायचे आहे। खाली ऑप्शन दिलेले आहेत। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, काठी। प्रश्न क्रमांक 9, पुढे लिंग विचारानुसार जोड्या दिल्या आहेत, त्यातील चुकीचा पर्याय शोधा। खाली काही जोड्या दिलेल्या आहेत, त्यातील चुकीचा पर्याय कोणता आहे ते आपल्याला शोधायचं आहे मित्रांनो। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सुसर, सुसरा हा पर्याय चुकीचा आहे। प्रश्न क्रमांक 10, मोर आणि रेडा या शब्दांची योग्य स्त्रीलिंगी रूपे सांगा। तर मित्रांनो आपल्याला मोर आणि रेडा या शब्दांची स्त्रीलिंगी रूपे शोधायची आहेत। खाली ऑप्शन दिलेले आहेत, यापैकी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लांडोर आणि म्हैस। प्रश्न क्रमांक 11, भीमाने मुष्टियुद्धात बकासुराला ठार मारून टाकले, या वाक्यातील कर्ता ओळखा। मित्रांनो आपल्याला या वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भीम। प्रश्न क्रमांक 12, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात, या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। तर आपल्याला हे वाक्य दिलेले आहे, यात आपल्याला क्रियापदाचा प्रकार कोणता आहे ते ओळखायचे मित्रांनो। खाली ऑप्शन दिले आहेत ते तुम्ही वाचून घ्या। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, द्विकर्मक। प्रश्न क्रमांक 13, परिमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर खाली ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, ते तुम्ही वाचून घ्या मित्रांनो। तर परिमळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक 2, सुगंध। प्रश्न क्रमांक 14, माझ्या दादाने मला एक पुस्तक पाठवले, त्यात रंगीत चित्रे होती, वरील 2 वाक्यांचे केवल वाक्य करा। तर मित्रांनो वरील 2 वाक्य दिलेले आहेत, तर या 2 वाक्यांचे आपल्याला एक केवल वाक्य तयार करायचे आहे। तुम्ही ऑप्शन दिलेले आहेत ते वाचून घ्या। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे
पर्याय क्रमांक 2, माझ्या दादाने मला रंगीत चित्रांचे एक पुस्तक पाठवले. प्रश्न क्रमांक 15, चातुर्मास हा समासाचा कोणता प्रकार आहे? तर आपल्याला या प्रश्नामध्ये समासाचा प्रकार कोणता आहे ते विचारलेला आहे मित्रांनो. तुम्ही ऑप्शन वाचून घ्या. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, द्विगु समास. प्रश्न क्रमांक 16, मीनाने खाऊ खाल्ला असेल या वाक्यातील काळ ओळखा. मित्रांनो, आपल्याला या वाक्यामध्ये काळ ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पूर्ण भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 17, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, वि स खांडेकर. वि स खांडेकर यांची ययाती ही कादंबरी आहे. तसेच गोनी दांडेकर यांनी मोगरा फुलला, शीतू, त्रिपदी या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 18, रामाने झाडाचा आंबा तोडून खाल्ला या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर रामाने झाडाचा आंबा तोडून खाल्ला या वाक्यातील प्रयोग आहे पर्याय क्रमांक 1, कर्मणी. प्रश्न क्रमांक 19, मी निबंध लिहित आहे या वाक्यातील काळ कोणता आहे ते लिहा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अपूर्ण वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 20, मुलींनी आता शाळेत जावे या वाक्यातील प्रयोग ओळखा. मुलींनी आता शाळेत जावे या वाक्यातील प्रयोग ओळखायचे मित्रांनो. खाली ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी या वाक्याचा प्रयोग आहे पर्याय क्रमांक 3, भावे प्रयोग. प्रश्न क्रमांक 21, प्रसरण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर प्रसरण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक 1, आकुंचन. प्रश्न क्रमांक 22, पुढील वाक्यातील शब्दांचा अचूक पदक्रम असलेले वाक्य कोणते? तर खाली काही वाक्य दिलेले आहे. तर त्या वाक्यांचे अचूक वाक्य कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचे मित्रांनो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आईच्या ममतेची बरोबरी कोण करू शकेल का? प्रश्न क्रमांक 23, अशोक पतंग उडवतो या वाक्यातील प्रयोग सांगा. तर अशोक पतंग उडवतो या वाक्याचा प्रयोग सांगायचा मित्रांनो आपल्याला. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सकर्मक कर्तरी प्रयोग. प्रश्न क्रमांक 24, विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा. तर विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप आपल्याला खालील ऑप्शनमधून ओळखायचे मित्रांनो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विद्वान. प्रश्न क्रमांक 25, व्याकरणदृष्ट्या अचूक वाक्य शोधा. खाली काही वाक्य दिलेले मित्रांनो. त्यामधून आपल्याला व्याकरणदृष्ट्या कोणतं अचूक वाक्य आहे ते शोधायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, धर्मशाळेपुढे आमचे क्षेत्रोपाध्ये उभे होते. प्रश्न क्रमांक 26, शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता या वाक्यातील काळ ओळखा. तर शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता या वाक्यातील काळ आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो. तर या वाक्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अपूर्ण भूतकाळ. प्रश्न क्रमांक 27, सासवा हे कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे? तर सासवा हे कोणत्या शब्दाचे अनेकवचन हे आपल्याला ऑप्शनमधून ओळखायचे मित्रांनो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सासू. प्रश्न क्रमांक 28, मेधावी म्हणजे रिकामी जागा. तर मेधावी म्हणजे काय हे आपल्याला शोधायचे मित्रांनो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्रज्ञावंत. प्रश्न क्रमांक 29, राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिल्या? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ऑप्शनमधून शोधायचे मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गोविंदाग्रज. तर गोविंदाग्रज यांनाच राम गणेश गडकरी या नावाने ओळखले जाते. तसेच केशवसूत यांना कृष्णाजी केशव दामले, बालकवी हे त्र्यंबक बापूजी ठोंबरे, तर अनिल म्हणजेच आत्माराम रावजी देशपांडे या नावाने ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 30, आज भारतीय संघ खूप चांगला खेळला या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात अचूक रूपांतर कोणते असेल? तर खाली काही ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो, ते तुम्ही वाचून घ्या.
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. किती चांगला खेळला आज भारतीय संघ. तर अशा प्रकारे आज आपण मराठी व्याकरणाचे 30 प्रश्न पाहिलेले आहेत मित्रांनो. यापैकी तुमचा स्कोर किती आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. मित्रांनो, हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. या प्रश्नांचा तुम्ही वारंवार अभ्यास करा, जेणेकरून येणाऱ्या TET परीक्षेमध्ये या प्रश्नांचा तुम्हाला फायदा होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.